नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन मध्ये आपले स्वागत। विद्यार्थी सहाय्यक समितीच्या वतीनं गीत रामायणाचं पुनर्निर्माण करण्यात आलं। गदिमांनी रचलेले हे महान काव्य आणि फडके परिवारानं दिलेले संगीत श्रीधर फडक्यांनी पुन्हा ते एकदा नवीन स्वरूपात संगीतमय करून हाऊसफुल कार्यक्रम टिळक स्मारक मंदिर येथे दिला। बाबूजींच्या रचना, बाबूजींचं गीत, बाबूजींचं संगीत, बाबूजींचं सर्व काही आणि त्याच्यामध्ये श्रीधर फडक्यांनी आत्मा टाकला आणि गीत रामायणाचं पुनर्निर्माण अतिशय चांगल्या स्वरूपात झालं। जाणून घेऊयात गीत रामायण। तुझा पुत्र मला देई दशरथा, मायावी रात्रींचे कष्टविती मजसी फार, मायावी रात्रींचे कष्टविती मजसी फार, कैक वार करून यज्ञ नाही सावधा, तुझा पुत्र मला देई दशरथा। शाप कसा देऊ मी दीक्षित तो नित्य क्षमी, सोडतोच तो प्रदेश, सोडतोच तो प्रदेश, याग मोठा तुझा पुत्र मला देई दशरथा। आरंभिता फिरून यज्ञ आणि तिथे फिरून विघ्न, आरंभिता फिरून यज्ञ आणि तिथे फिरून विघ्न, प्रकटतात मंडपात, प्रकटतात मंडपात, कुंड भेददा तुझा पुत्र मला देई दशरथा। वेदीवर रक्त मांस फेकतात ते नृशंस, वेदीवर रक्त मांस फेक। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। काल पुण्यात काकडे फार्म येथे दिलजीत दोसांझ हा पंजाबी गायकाचा कार्यक्रम करण्यात आला। त्यामध्ये काही कायदेशीर परवानगी घेतली नसल्यामुळे तिथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि स्वतः चंद्रकांतदादा पाटील यांनी त्या कार्यक्रमाला विरोध केला। मराठी दोन्ही प्रतिक्रिया द्या। हा नो प्रॉब्लेम। आज पुण्यात दिलजीत सिंग या सिंगरचा कार्यक्रम होत आहे। ही पुण्याची संस्कृती नाही आहे, ह्याच्यात दारू विक्री प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे। आज 4,000 मोठ्या एवढं 4,000-5,000 लोकांच्या कार्यक्रमासाठी जर ट्रॅफिकचं नियोजन नाही, पूर्ण कोथरूडकरांच्या नागरिकांना वेटीस धरण्याचा हा कार्यक्रम इथं राबवण्यात आलेला आहे। यामुळे आमचा ह्या कार्यक्रमाला पूर्णपणे विरोध आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर दीपक भाऊ मानकर शहराध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या कार्यक्रमाला पूर्णपणे विरोध करत आहे। कार्यक्रम बंद झालाच पाहिजे। बंद करा, बंद करा, पुण्याची संस्कृती बंद करा, बंद करा, पुण्याची संस्कृती बंद करा, बंद करा। लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांच्या कृतीविषयी टीका व्यक्त केली। त्यांनी सांगितलं, जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला आता महाराष्ट्रीयन जनता
कंटाळली आहे हे मतदानातनंही सिद्ध झालेलं आहे. जाणून घेऊयात नेमकं हाके काय म्हणाले. लढायची आहे म्हणजे पुढे आपल्याला ओबीसीचे अनेक प्रश्न आहेत, जे प्रश्न जेन्युइन आहेत, जे प्रश्न सामाजिक न्यायाचे आहेत. कुणीतरी प्रेस घेतली म्हणून मी प्रेस घ्यावी, खरं तर कंटाळा आलाय कुणाच्या तरी प्रेसला उत्तर देण्यासाठी प्रेस घ्यावी. कारण पुढचा माणूस तेवढ्या ताकदीचा पाहिजे, तयारीचा पाहिजे, त्याचं ज्ञान तेवढं पाहिजे. परंतु एक बावळट माणूस उठसूट उठतो आणि दिवसभरामध्ये 3-4 वेळा भूमिका बदलतो. आणि या भूमिका बदलत असताना खोट्या माहितीच्या आधारे महाराष्ट्राला आणि विशेष करून माझ्या मराठा बांधवांच्या तरुणांच्या डोक्यामध्ये काही वेगळी माहिती पसरवून या महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करतो. म्हणून वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये आम्ही त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु जरांगे नावाच्या माणसाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी किंवा उत्तर देण्याचा कंटाळा आलाय. महाराष्ट्रातल्या सगळ्या सुज्ञ मतदारांनी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे. हाच जरांगे निवडणुकीच्या अगोदर म्हणत होता की 130 जागावरती बिमोड करायचा आहे, नायनाट करायचा आहे, सुपडा साफ करायचा आहे. मराठ्यानो आता तयारीत राहा, भुजबळांना पाडायचं आहे. भुजबळांचं काय नाव घेतलं की याची जहागिरी आहे का? येवल्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत 40-41 मिटिंगा घेणारा हा जरांगे म्हणला परळीमध्ये धनंजय मुंडे असं सुद्धा बोलला नाही हा, तर धन्या म्हणला, धन्याला पाडायचंय. कळमनोरीमध्ये पाडायचंय म्हणला, परत गंगाखेडला पाडायचंय म्हणला, जतमध्ये पाडायचं म्हणला. अशा अनेक मतदारसंघ आहेत की या लोकांना आपल्याला पाडायचं आहे. हा मेसेज या माणसानं महाराष्ट्रामध्ये दिला. पण याच जरांगेला माझं सांगणं आहे की तू जिथं जिथं मेसेज दिलास तिथं तिथं विक्रमी मतानं ही माणसं निवडून आलेली आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकनाथ शिंदे यावेत याकरता शिवसेना प्रेमी, शिवसेनेचे कार्यकर्ते आणि मुख्यमंत्र्यांवरती ज्यांचा जीव आहे अशा तरुणाईनं आज दगडूशेठ हलवाई येथे महाआरती. अहो साहेब थोडं मागे राहू, मग मला बसून म्हणतो राव. नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शन संपादकीय मधून मी डॉक्टर शैलेश गुजर. महाराष्ट्रामध्ये 65.11% मतदान झालं आणि हे मतदान आजच्या मतदानांमध्ये सर्वोत्तम होतं. पण असं का घडलं त्याला कारणही तितकंच स्ट्रॉंग आहे. राजकीय कारणं, राजकीय पक्षांची रणनीती काही जरी असली तरी परिवर्तन संस्थेनं मतदान कर्तव्य हा शब्द विभागून मतकर्तव्य असं त्याला एक वेगळं स्वरूप दिलं आणि प्रत्येकाला कर्तव्याची जाणीव करून दिली आणि म्हणूनच सगळ्यांनी भरभरून मतदान केलं. मतकर्तव्य या शब्दामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रकारची उर्मी आली. प्रत्येकाच्या मनामध्ये कर्तृत्व आपलं जे काही आहे त्यापासून आपण लांब जाता कामा नये. आपल्या कर्तव्याला आपण पाठ फिरवायची नाही तर त्याला सामोरं जायला पाहिजे अशी भूमिका आता प्रत्येक महाराष्ट्रीयन नागरिकाने घेतली आहे. आता काही दिवसांमध्ये आमचा पत्रव्यवहार हा केंद्र सरकारशी होऊन
निवडणूक आयोगाकडून आम्ही मतदान या शब्दाला मतकर्तव्यामध्ये परिवर्तित करण्याचं धोरण ठरवलेलं आहे. याकरता 16 डिसेंबरला आम्ही दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी निवडणूक आयोगाला आम्ही ही माहिती देणार आहोत आणि त्यांनीही त्या प्रकारचं आमचं स्वागत करायचं ठरवलेलं दिसून येतं. महाराष्ट्रातलं मतदान 65% झालं. याकरता आपण राजकीय आडाखे तडाखे, लाडकी बहीण ह्या सगळ्या गोष्टी जरी घेतल्या तरी सुद्धा मतकर्तव्य ह्या महत्त्वाचा शब्द प्रत्येक मतदाराच्या मनामध्ये खूप रुजलाय आणि त्याला कर्तव्याची जाणीव झाली. तो भानावरती आला आणि आपण कर्तव्यापासून परांगमुख न होता आपण कर्तव्य बजावलं पाहिजे आणि म्हणून त्यानं 65% मतदान केलं. तेव्हा मतकर्तव्याला फार मोठा सिद्धांत, मतकर्तव्याला फार मोठं वैशिष्ट्य आणि मतकर्तव्याला एक वेगळा इतिहास याच्यामुळे निर्माण झाला. पाहत रहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.